भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात अवैध देशी दारू विक्री विरोधात पारद पोलिसांनी रविवारी धडक कारवाई करत 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले। या कारवाईत 6 जणांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले असून मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त करण्यात आली आहे। पहिल्या कारवाईत संजय कडुबा सुळकर वय 43, पवन रामा वाघ वय 30 आणि अर्जुन सुभाष निकाळजे वय 29 यांच्या विरोधात गुन्हा क्रमांक 135/2026 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 4,300 रुपयांच्या 43 देशी भिंगरी संत्रा, दारूच्या 180 मिलीच्या सिलबंद बाटल्या जप्त केल्या। यानंतर दुसऱ्या कारवाईत गजानन विठ्ठल निकाळजे वय 44, रमेश भगवान गवळी वय 43 तसेच अनिल राजेश मोकाशे वय 35 यांच्या विरोधात गुन्हा क्रमांक 136/2026 अंतर्गत कारवाई करण्यात आली। या प्रकरणात पोलिसांनी 4,800 रुपयांच्या 43 देशी भिंगरी संत्रा, दारूच्या सिलबंद बाटल्या जप्त केल्या। दोन्ही कारवायांमध्ये आरोपी विनापरवाना बेकायदेशीरित्या देशी दारूचा साठा करून विक्रीसाठी ठेवत असल्याचे निष्पन्न झाले। पोलीस कर्मचारी सुनील सुखदेव जाधव यांच्या फिर्यादीवरून हे दोन्ही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। सपोनी संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास SN जायभाये करीत आहेत।